हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज ॲक्च्युली मी रेडी झालेली आहे। मला जायचं आहे बाहेर म्हणजे मी चालली आहे रसायनीला म्हणजे माझ्या आईवडिलांच्या घरी। तर माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की रसायनीचं आमचं घर कसं आहे ते, आणि ते आम्ही भाड्याने देतोय हेही तुम्हाला सांगितलं, कारण का आता तिथे कोणीच राहत नाही। त्यामुळे मग आता आम्ही ते घर भाड्याने देण्याचा विचार केला होता। मागच्या वेळेसच आम्हाला भाडोत्री वगैरे मिळाले होते, तर आता आम्हाला आमच्याच घरी इन्व्हिटेशन आलेलं आहे आमच्यासाठी। ते कसं काय आणि कशासाठी इन्व्हाइट आलेलं आहे आम्हाला ते मी तुम्हाला तिथे जाऊनच दाखवेन। चला तर मग आता जाऊया रसायनीला। तर पनवेलपासून अगदी 18-19 किलोमीटर दूरवर असं आमचं हे रसायनी गाव आहे। तर जसजसं रसायनी जवळ यायला लागतं ना, ही अशी मस्त हिरवीगार झाडं वगैरे दिसायला लागतात। नुकताच पाऊस पडलेला आहे, त्यामुळे छान हिरवं पसरलेलं आहे, हिरवंगार झालेलं आहे माझं गाव, म्हणजेच माझं जन्मस्थळ। तर अगदी छोटं पण नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी मोठं असं गाव आहे। तर असं जाता ना जसं रसायनी जवळ यायला लागतं ना, तसं मातीचा सुगंध असा तनामनात दरवळायला लागतो आणि जुन्या आठवणींना असा मस्त उजाळा देऊन जातो। तर काही चांगल्या आठवणी आहेत लहानपणीच्या, आणि आता बघताना ते सगळे जुन्या आठवणी अशा भग्नावस्थेत बघताना थोडी खिन्नताही आहे मनामध्ये, आणि एक उत्सुकतासुद्धा आहे। आता आमचं घर बऱ्याच वर्षांनी आमच्या घराची दारं उघडलेली आहेत। माझे आई वडील गेल्यानंतर ते घर बंदच होतं, बरेच वर्ष बंद होतं। अधेमध्ये आम्ही भाडोत्री ठेवले होते, पण आता काही वर्ष भाडोत्रीसुद्धा आम्ही ठेवत नव्हतो। तर आता बऱ्याच वर्षांनी आमच्या घराची दारं उघडणार आहेत, ते बघायला मी सुद्धा आता उत्सुक होती, आणि जुन्या आठवणींना उजाळा देत असा आमचा हा प्रवास सुरू होता। तर आमची जुनी कंपनी, म्हणजेच माझे वडील जिथे काम करत होते ती HOC कंपनी, म्हणजे जी आता तिथे काहीच उरलं नाही आहे। पुन्हा माझी शाळा, हे सगळं बघत आम्ही चाललेलो होतो। जुनं आमचं हॉस्पिटल सगळं असं भग्नावस्थेत पडलेलं होतं। तर थोडी मनात खिन्नतासुद्धा होती आणि एक ओढसुद्धा होती घराकडे जाण्याची। तर अशा सगळ्या आठवणींना उजाळा देत मी आमचा प्रवास चालू होता। एनिवेज, लाईफ इज चेंजिंग, नेवर रेस्टिंग। निसर्गाचा नियम आहे हा। आयुष्य हे बदलतच असतं, गोष्टी तशाच राहत नाहीत, बरेचसे बदल होत असतात। तर त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला चालावं लागतं, बदल हे होतच राहणार। तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत आमच्या घराजवळ। तर माझ्या आईवडिलांनी त्यांच्या स्वप्नांचा एक छोटासा डोलारा इथे उभा केलेला आहे, तिथे येऊन पोचलेलो आहोत आम्ही। तर आता आमच्या घराचं रूपांतर किड्स प्री स्कूलमध्ये झालेलं आहे। तर स्वामीन त्याचं नाव आहे त्या स्कूलचं, आणि प्रोप्रायटर आहेत मिसेस जानवी पाटणकर। तर बघा, छान डेकोरेशन केलं आहे। आज इनॉग्रेशन आहे त्यांच्या स्कूलचं, आज ओपनिंग आहे म्हणजेच। तर त्यांनी ओपनिंगसाठी छान फुलांची रांगोळी वगैरे छान केली आहे। थोडेसे चेंजेस पण केलेले आहेत घरात, आणि आहेत म्हणजे टेम्पररीच आहेत चेंजेस, ते काय फार जास्त चेंजेस नाही केले। जे स्कूलसाठी इम्पॉर्टंट आहेत, नेसेसरी आहेत, असेच चेंजेस केलेले आहेत। तर छान झालेली आहे, अगदी बघून मलाही बरं वाटलं। अशी झाडंसुद्धा त्यांनी लावली आहेत। तर आता आम्ही बरेच वर्ष नव्हतो इथे, त्यामुळे झाडं वगैरे आम्ही जी लावलेली ती सगळी खराब होऊन गेलेली। तर आता त्यांनी नवीन झाडं आणून लावलेली आहे तिकडे, बरं वाटतं ते बघून। आम्ही लावलेली फक्त मोठी झाडं आहेत, पण बाकी शोची वगैरे तिथं काही राहिली नाही आता। तर असं त्यांनी छान डेकोरेट केलं आहे। हा इथून जिना आहे, वर टेरेस आहे आमचं। तर टेरेसमध्येच त्यांनी प्रोग्राम ठेवलेला आहे, जो काय आहे तो त्यांचं, म्हणजे जे काही भाषणं वगैरे। ही अशी आमचा बाहेरचा परिसर मी पहिले दाखवून घेते तुम्हाला। हे तुळशी वृंदावन पण आहे। मागे लॉकडाऊनमध्ये आम्ही इथे राहायला गेलेलो ना, तेव्हा हे घेतलं होतं। तर लॉकडाऊनमध्ये आम्ही बराच काळ इथे घालवला ह्या घरामध्ये, त्याच्यानंतर मग जाणं झालंच नाही। हाय जुनाच आहे त्याच्यावर। तर आता आम्ही आलेलो आहोत रसायनीला, आणि घर बघितलंच तुम्ही आता किती चेंज झालेलं आहे। आणि माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं कसं होतं ते घर, आणि आता आम्ही हे भाड्याने दिलेलं आहे।
तर हे माझ्या आईवडिलांचं घर जे आता आम्ही भाड्याने दिलं आहे आणि आता इथे स्कूल सुरू केलेलं आहे, प्री स्कूल अँड नर्सरी. आणि हे आंब्याचं झाड जे मी तुम्हाला दाखवलेलं मागच्या वेळेस आम्ही आलो आणि मस्त कैऱ्या वगैरे काढलेल्या इकडे झाडाच्या. तर हे आंब्याचं झाड आता आंबे वगैरे होऊन सगळे खाऊन बिऊन झालेले आहेत. आता मी आतमध्ये कसं आहे ते दाखवते. कसं बनवलंय ही अशी एंट्री केलेली आहे त्यांनी. तर हा आमचा ॲक्च्युली पोर्च होता, त्या पोर्चचं त्यांनी ऑफिस बनवलंय. आणि इथे हॉलमध्ये फर्स्ट क्लासरूम आहे. पूजा वगैरे केलेली आहे. हे किचन होतं आमचं. किचन आहे. आता त्यांनी सगळं सामान वगैरे इथे ठेवलेलं आहे. आणि ही बेडरूम, तिथे एक क्लासरूम बनवलेला आहे. असं इथे बोर्ड लावला आहे, चांगलं डेकोरेट केलेलं आहे. छान वाटतंय म्हणजे असं. तर पहिले आमचा बेडरूम होता हा, ॲक्च्युली हा माझ्या भावाचा बेडरूम होता. आणि माझ्या बेडरूममध्ये आता काय केलंय ते बघूया. छान लावलंय ना हे बॅनर वगैरे, मस्त वाटतंय. इथे अशी सोलार सिस्टम लावलेली आहे बघा, म्हणजे लहान मुलांना समजण्यासाठी सोपी अशी, म्हणजे कायम त्यांच्या डोक्यात फिक्स राहील ती आपली सोलार सिस्टम. प्लॅनेट स्टोर रूम होती, तिला पॅक केलेलं आहे. आणि ही आहे माझी बेडरूम. इथे सुद्धा एक क्लास बनवलेला आहे त्यांनी. तसं प्ले ग्रुपसाठी जे जे काही लागतं ना, असे मस्त हे फोम मॅट्स वगैरे टाकले आहेत बघा, छान वाटतं. फोम मॅट्स टाकले, इथे स्लाईड वगैरे ठेवली आहे, टॉईज आहेत लहान मुलांना खेळायला. बोर्डचं मला वाटतं फिटिंग व्हायचं आहे अजून त्यांचं. हे पोस्टर वगैरे छान लावतं. म्हणजे लहान मुलांना एकदम प्लीजंट असं खूप छान वाटेल असं आहे ते सगळं डेकोरेशन. तर मुलांना अगदी मज्जा येणार आहे इथे शिकण्यासाठी. हे खूप आवडलं, छान आहे. लहान मुलांची काय काय खेळणी आहे तिकडे, मस्त मस्त बिल्डिंग ब्लॉक्स वगैरे. तर आता असं माझे बेडरूम आता एक स्कूलचा क्लासरूम झालेला आहे त्याचा. ही माझी बेडरूम होती पहिले लग्नाआधी. छान वाटतंय. आता बरेच दिवसात आम्हाला तर यायला मिळतच नाही इकडे, लांब पडतं ना, रसायनीला यायचं वगैरे डोंबिवलीवरून खूप लांब पडतं. त्यामुळे आमचं पण येणं जाणं कमीच होतं, लक्ष द्यायला मिळत नव्हतं घराकडे. मग म्हटलं चला भाड्याने देऊ. हे ओळखीचेच होते आमच्या, मग त्यांना पण इच्छा होती त्यांचं स्वतःचं असं प्री स्कूल नर्सरी वगैरे असं ओपन करण्याची. तर त्याप्रमाणे त्यांनी मग विचारलं की भाड्याने मिळेल का घर. तर ठीक आहे म्हटलं, बरंच झालं ना, म्हणजे आमचंही घर तसं चांगल्या कारणासाठी यूज होणारे ह्याचा खूप जास्त आनंद झाला आम्हाला, की चला लहान मुलं येणार बागडणारी ह्या घरामध्ये, ह्याचा खूप आनंद वाटतो आहे. चला आता मी वरती दाखवते, कारण का टेरेसमध्ये त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली आहे. तर आता आतलं तर मी सगळं दाखवलं आहे. किचनमध्ये काहीच नाही केलं आहे त्यांनी. हॉल आणि दोन्ही बेडरूम यूज केलेले आहेत, त्याचा क्लासरूम केलेला आहे. आणि आता जशी मुलं वाढत जातील आणि त्यांना जागेची गरज पडत जाईल तसं तसं ते मग नंतर टेरेस वगैरे पण यूज करायला घेतील, असा त्यांचा फ्युचर प्लॅन आहे. आता बघूया कसं होतं आहे ते. आता मी तुम्हाला टेरेसमध्ये जाऊन दाखवते कसं आहे ते.
सांगितलेलं असतं किंवा नुसतं असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे करत असतो. तर हे सगळ्या गोष्टी तिने ह्या वयापासून जर मुलांमध्ये अंगीकारल्या, मुलांमध्ये तिने निर्माण केल्या, तर त्यांना त्याच्याबद्दल काहीतरी पुढे आपण मोठं झाल्यावर मुलांना देशभक्ती शिकवू होत नाही. ते आत्तापासून मुलांना हे सगळं शिकवलं तर त्यांच्यावर काहीतरी चांगले संस्कार होतील आणि ते कावेरी नक्की करेल याची मला खात्री आहे. दुसरी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मीडियम कुठलाही असू दे, पण आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी भाषा आणि संस्कृत भाषा याची नुसती कोण होणार नाही. आवड जरी ह्या शाळेत निर्माण केली त्यांनी तरी त्याचा फायदाच होणार आहे. थोडे 4-5 मुद्दे माझ्या डोक्यात होते, त्यांनी बोलून व्यक्त केले. अजून तर असं काही सांगायला सुचत नाहीये, पण जे जे सुचेल ते प्रत्येक वेळी मी सूचना देत राहणार आहे लोकांनाही आणि खूप चांगलं होते तुमचं आणि खूप यशस्वी होणार आहे. एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करते. तर आता अगदी अनपेक्षितपणे माझ्यावरही भाषणाची वेळ आली होती, त्यामुळे अगदी छोटंसं भाषण मी केलेलं आहे इकडे. सगळ्यात पहिले तर खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला स्वामींसाठी. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हटलंय वटवृक्ष होणार आहे, तसा वटवृक्षापेक्षाही मोठा वृक्ष होणार आहे त्यांच्या प्री स्कूलचा. आणि मला एकच सांगायला म्हणजे आम्हाला पहिल्यापासून खूप आनंद होतोय की आमचं घर हे खूप एका चांगल्या कारणासाठी यूज होणार आहे. माझ्या परिवाराला खूप आनंद आहे की माझ्या आईवडिलांनंतर आणि खूप म्हणजे त्यांनाही खूप आनंद होत असेल की आमचं घर आता तिथे लहान मुलं अशी छान बागडणार आहे. त्यांच्या आयुष्याचे पहिले धडे ते आमच्या घरामध्ये घेणार आहे स्वामी थ्रू. तर स्वामींची इच्छा असेल बहुतेक की स्कूल इथे व्हावं आणि त्यांच्या मनात यावं, आमचं घर त्यांनी सिलेक्ट करावं त्यासाठी, ह्या चांगल्या कार्यासाठी. तर मी शुभेच्छा देऊनच माझं भाषण इथे. बस मीडियम होतो यांच्यामध्ये, एकदम व्यवस्थित पार पडू दे, मोठे ब्रँचेस होते अजून आहे पाठीशी. थँक्यू. तर आता तुमची भेट करून देते मी स्वामीन स्कूलच्या सर्व मिसेस जानवी पाटणकर. तर ह्यांचं स्कूल आहे हे, आणि हे त्यांचे मिस्टर अनंत पाटणकर. तर हे भटजी सुद्धा आहेत ना, चांगले ज्योतिष आहेत हे. तर हा सुद्धा त्यांचा बिझनेस आहे आणि आता हा नवीन बिझनेस सुरू केलेला आहे इकडे आपल्या घरामध्ये. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि तुमची पण आता माझे इथले रसायनीच्या मैत्रिणी कोण बघत असतील ना ब्लॉग, तर तुमच्या ओळखीमध्ये कोणी असतील इथे रसायनीमध्ये, तर तुम्ही पण रिकमेंड करा हे स्कूल ज्यांना कोणाला ॲडमिशन्स, कारण काय ॲडमिशन्स ओपन आहेत आता, ॲडमिशन्स चालूच आहेत. ऑलरेडी थोडे झालेले आहेत आणि थोड्या वेकेन्सीज पण आहेत. तर आपण ॲडमिशन्स घ्या लहान मुलांची, छोटी मुलांची. तर खूप छान त्यांचं टीचिंग वगैरे, म्हणजे मी भरपूर ऐकलं आता भाषणांमधून सुद्धा की खूप छान शिकवतात ते. त्यांच्याकडे 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हो ना, 10 वर्षांचा. ओके, 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे पुण्यामध्ये वगैरे, पण त्या नर्सरीजमध्ये शिकवलंय आहे मी, किड्झीमध्ये. ओके, हां, किड्झीमध्ये वगैरे त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, किड्झीमध्ये शिकवलेला आहे त्यांनी. तर म्हणजे छानच शिकवत असणार त्या, कारण का एवढं कौतुक ऐकलं त्यांचं, भरपूर कौतुक ऐकलंय. तर छानच शिकवत असणार. बघा, एकदा भेट तरी देऊन जा इकडे, म्हणजे ज्या कोणी इथल्या रसायनीच्या तुम्ही बघताय ना, तर बघून जा, छानच आहे. आणि मी तुम्हाला ओव्हरऑल सगळा व्ह्यू दाखवलाच आहे, कशी या टाईपची बनवली आहे ही नर्सरी वगैरे. तर हे प्री स्कूल आहे आणि डे केअर आहे. आणि आपल्याकडे टीचर ट्रेनिंगचे पण कोर्सेस पण घेतो आहे. ECCED आणि PTC या प्रकारचे आपण टीचर्स
ज्या इथे घडतील, जे मुलांना शिकवणार आहेत, मुलांना जे शिकवणारे आहेत त्या टीचर्सना घडवण्याचं काम इथे केलं जातं. या मिसेस जानवी पाटणकर लक्षात ठेवा. येस. चालेल. तर हे आमचं घर आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आता बघू ट्रेननी जायचं म्हणतोय आम्ही, पण ट्रेन वगैरे मिळाली पाहिजे. कसं जाणार तर माहिती नाही, कारण की इथून ट्रॅव्हलिंगचा थोडा प्रॉब्लेमच होतो. इथे तेवढं गाड्यांचा वगैरे कन्व्हिनियन्स नाही आहे एवढा. पण ठीक आहे, एकदा पनवेलला गेलं ना का मग काही प्रॉब्लेम नाही पनवेलला गेल्यानंतर. तर असं सगळं आहे. तर बघितलात तुम्ही आमचं घर, म्हणजे माझं माहेर कसं. आता तिथे स्कूल वगैरे झालेलं आहे. तर माझे कोण रसायनीतले ओळखीतले बघत असतील हा व्लॉग, तर त्यांनी नक्की ॲडमिशन वगैरे, कोण लहान मुलं ओळखीची असतील ना अशी प्री स्कूलची वगैरे, तर नक्की ॲडमिशन घ्या. तर ह्या नोटवरच मी आजचा व्लॉग थांबवते. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.